नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। ईपीएस पेन्शन मे 2025 अपडेट। किमान पेन्शन 3000 रुपये, 7500 रुपये किंवा 9000 रुपये असेल का? जाणून घ्या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून। त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ईपीएस 2025 पासून तिच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण बदलांपैकी एक होणार आहे। या प्रस्तावित बदलाचा महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे सध्याच्या पातळीपासून किमान पेन्शन रकमेत वाढ करणे, जी दरमहा 1000 इतकी आहे। या प्रस्तावाचा आधार म्हणजे राहणीमानाच्या सतत वाढत्या खर्चाचा सामना करताना व्यक्तींना निवृत्ती दरम्यान चांगली आर्थिक सुरक्षा प्रदान करणे। सध्याची परिस्थिती काय आहे पहा मित्रांनो। या ईपीएस मुळे पात्र निवृत्ती वेतनधारकांना दरमहा फक्त 1000 रुपये पेन्शन मिळेल। ही संख्या 2014 पासून लागू झाल्यापासून अपरिवर्तित आहे आणि महागाईमुळे किंवा वाढती राहणीमानाच्या खर्चामुळे वाढलेली नाही। प्रस्तावित वाढ काय आहे पहा मित्रांनो। किमान पेन्शन मध्ये वाढ करण्याबाबत अनेक प्रस्ताव मांडले जात आहे। उदाहरणार्थ, दरमहा 3000 रुपये ईपीएस अंतर्गत किमान पेन्शनमुळे केंद्र सरकार सध्याच्या दरमहा 1000 ची बेसलाईन वाढवून 3000 प्रति महिना करण्याची शक्यता आहे। पुढील काही महिन्यात हा बदल अपेक्षित आहे। दरमहा 7500 रुपये। पेन्शनधारकांच्या संघटना आणि विविध संघटनांच्या मते किमान पेन्शन आता किमान 7500 प्रति महिना पर्यंत वाढवावी। हे साध्य करण्यासाठी ते बऱ्याच काळापासून प्रयत्न करत आहेत। दरमहा 9000 रुपये। 9000 पर्यंतच्या नवीन पेन्शनची मागणी देखील आहे। आज वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर पेन्शनधारकांकडून हा प्रस्ताव मांडला जात आहे। सरकारची भूमिका काय आहे पहा मित्रांनो। केंद्र सरकार ईपीएस अंतर्गत किमान पेन्शन दरमहा 3000 पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाचा आढावा घेत आहे। एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले आहे की ही वाढ पुढील काही महिन्यांपासून लागू होण्याची अपेक्षा आहे। पात्रता आणि निकष सुद्धा काय पहा मित्रांनो। ईपीएस पेन्शन फक्त 10 वर्ष सेवा केलेल्या आणि 58 वर्ष वय पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनाच उपलब्ध आहे। 58 वर्षापूर्वी नोकरी संपुष्टात आणणे आणि 10 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर अशा काही अटीनुसार लवकरच पेन्शन दिली जाते। निष्कर्ष काय आहे पहा मित्रांनो। सुधारित किमान पेन्शनसाठी निश्चित आकडा अद्याप निश्चित केलेला नसला तरी ईपीएस पेन्शन दरमहा 3000 पर्यंत वाढवण्याचा केवळ विचार निवृत्त अधिकाऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी निश्चितच एक महत्त्वाचा टप्पा आहे। अर्थात हे स्वाभाविकपणे पुढील विचार आणि अर्थसंकल्पीय पद्धतीवर अवलंबून आहे। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह। तोपर्यंत धन्यवाद।